भंडारा जिल्ह्यातील भूमाफिया जे आहेत, जे रेती तस्कर आहेत, अशा एका व्यक्तीला ज्यांच्यावर अनेक महिलांनी अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत, अशा व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पक्षाचं समर्थन दिलं. दबाव तंत्राचा वापर करून निवडणुका बिनविरोध करायचा जो प्रयत्न भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला होता आणि भंडारा गोंदियाला जंगलराज करण्याचं काम सुरू केलं, त्याचा विरोध आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी दर्शवतो आहे. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. भंडारा इथे नाना पटोले यांनी थेट भाजपवर आरोप केलेला आहे की काँग्रेस उमेदवारावर दबाव आणला म्हणून. तुम्ही भाजपचे प्रमुख आहेत तिथले, काय सांगा? कोणताही दबाव कोणत्याही उमेदवारावर आणलेला नाही आहे. कालची नाना भाऊंची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नरेश ईश्वरकरच्या घरी काही पोलीस गेली होती हे वगैरे. काँग्रेसचे जे उमेदवार आहेत दिलीप बनसोड यांच्या संदर्भात त्यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही आणि म्हणून नाना भाऊची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती कुठेतरी दिशाभूल करणारी आहे आणि कुठेतरी लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यांचे जे उमेदवार नाना भाऊंनी एक चांगले उमेदवार दिले होते, काँग्रेस पक्षाने एक चांगले उमेदवार दिले होते, दिलीप बनसोडजी माजी आमदार आहे, पण कारण ते दलित समाजाचे आहे म्हणून त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही उमेदवारी वापस घ्या. आणि त्यानंतर काँग्रेसने त्या भंडारा जिल्ह्यातील भूमाफिया जे आहेत, जे रेती तस्कर आहेत, अशा एका व्यक्तीला ज्यांच्यावर अनेक महिलांनी अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत, अशा व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पक्षाचं समर्थन दिलं आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांचं कुठेतरी माघार घेऊन एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका व्यक्तीला त्यांनी आपली उमेदवारी देऊन काँग्रेसने आपला खरा चेहरा हे जनतेपुढे दाखवलेला आहे. काँग्रेस दलित विरोधी आहे अशी चर्चा, आरोप केले जात आहे नाना पटोलेवर, कारण की जो उमेदवार होता तो आंबेडकरी चळवळीतला आंबेडकरी समाजाचा होता, त्याला विड्रॉ करायला लावलं. दिलीप बनसोडजी हे तिरोड्यातनं माजी आमदार होते, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेता होते आणि एक आंबेडकरी समाजामध्ये त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वलय आहे आणि कुठेतरी अशा एका उमेदवाराची उमेदवारी मागे घेऊन कुठेतरी नाना पटोलेजी व काँग्रेस पक्षाने ते रेती माफियांसोबत आहे असा एक संदेश या माध्यमातून दिलेला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. काँग्रेसवर नामुष्की ओढवलेली आहे. चंद्रपूर असो की यवतमाळ असो अनेक ठिकाणी, काय सांगता? नाही, काँग्रेसमध्ये कुठेही त्यांच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही आहे. त्यांच्यामध्ये आपसात फार टोकाचे भांडणं आहेत आणि म्हणूनच तिथे कुठे त्यांचा समन्वय होत नसल्यामुळे त्या भागातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. निश्चितच याच प्रकारचे हाल काँग्रेसचे राहिले तर जे उरले सुरले जे नगरसेवक त्यांचे निवडून आले किंवा जे आमदार त्यांचे निवडून आले तेही पुढच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार नाही. संजय राऊतांनी आरोप केले की 150 कोटीची देवाणघेवाण झाली, त्यामुळे हे सगळं मागे घेतलेलं. म्हणजे संजय राऊतचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचे जितके नेते आहेत ते सगळे लाचखोर आहेत, ते पैसे घेऊन ते विड्रॉ करतात. मग अशा बैमान लोकांना आपण तिकीट का देता, हा माझा त्यांना प्रश्न आहे. संजय राऊतांच्या आरोपांमध्ये त्यांनी नुसतं महाविकास आघाडीचे नाही तर काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार जी असणार, नाना पटोले जी असणार किंवा सपकाळ असणार, यांच्यावर या प्रकारचा गंभीर आरोप केला. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. जे विदर्भात 2 काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली त्यावरून आता काँग्रेसकडून त्याच्या चौकशीची मागणी होत आहे की हे भाजपमधनं सर आले नव्हते ना, किंवा कुणाच्या म्हणण्यावरून काय कारण आहे, अर्थकारण आहे का या विड्रॉ केले या 2 उमेदवारांनी? निश्चितच काँग्रेसने चौकशी केली पाहिजे आणि या प्रकारचा जर काँग्रेसचा जर आरोप असणार की हे विकल्या गेले तर या प्रकारचे बिकाऊ लोकांना, या प्रकारचे बिकाऊ लोक काँग्रेसमध्येच काय, हाही प्रश्न निश्चितच जनतेने काँग्रेसला विचारला पाहिजे. विधान परिषदेमध्ये तुम्ही कसं त्यांना धडा शिकवणार का, ज्या पद्धतीने ते तुमच्यावर आरोप करतात? नाना पटोलेजी विधानसभेच्या निवडणुकीत आमचे विधान परिषदेचे उमेदवार अविनाशजी ब्राह्मणकर यांच्या विरोधात 208 मतांनी निवडून आले आणि यावेळेस आम्ही सर्वांनी प्रण केलेलं आहे की नाना पटोलेजींच्या काँग्रेसच्या उमेदवाराला 208 मतांनी या निवडणुकीत हरवायचं. पण आता ही निवडणूक काही राहिली नाही. तिथे काँग्रेस पक्षाने आपला माघार घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाने एक चांगले मजबूत उमेदवार दिलीप बनसोड दिले होते, त्यावेळेस आम्ही 208 निवडून येण्याचा आम्ही प्रण केला होता. पण आता काँग्रेस पक्षाने इथनं माघार घेतलेलं असल्यामुळे
आता आम्हाला असं वाटतं की पूर्ण 457 पैकी जवळपास 350-400 मतं आम्हाला भेटणार. भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषदेच्या निवडणुकाचा आज खऱ्या अर्थानं विड्रॉलच्या दिवशी चित्र आता आपल्याला सगळ्यांना स्पष्ट झालेलं आहे. आमचे उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल, दिलीप बनसोड आणि नरेश ईश्वरकर असे 3 उमेदवार आम्ही त्यांचा फॉर्म टाकलेला होता. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सत्तेचा माज असलेलं जे सरकार आणि त्यांचे लोक भंडारा गोंदिया जिल्ह्याला जंगलराज करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला होता. आमचे प्रफुल्ल अग्रवाल यांच्या घरी 30 तारखेला पोलिसांची रेड करवली. आमचे गोंदियाचे नगराध्यक्ष शेंडेजी त्यांना ईडीची धमकी देण्याचं काम झालं. आमचे नरेश ईश्वरकर त्यांना खोट्या केसेस त्यांच्यावर लावून प्रशासनाचा वापर करून त्यांच्यावर पूर्ण पोलिसांचा दबाव ठेवण्याचं काम करण्यात आलं. ज्या दिवशी आखरी दिवस फॉर्म भरायचा होता त्या दिवशी सुद्धा 1 तारखेचं त्यांना 31 तारखेला त्यांना नोटीस दिली, त्याला समजपत्र असा शब्द उल्लेख केला आणि यांना 1 तारखेला 12 वाजता पोलीस स्टेशन मध्ये हजर व्हा अशा पद्धतीचं पत्र पोलीस विभागाच्या माध्यमातून देण्यात आलं. त्याचं उत्तर आम्ही दिलं की आम्हाला वेळ द्या. आणि काल आपल्याला पाहायला मिळालं असेल तर नरेश ईश्वरकरच्या घरावर पोलिसांचा पूर्ण वॉच, जवळपास 100-150 पोलीस, स्वतः एसपी रात्री 1 वाजेपर्यंत त्याच्या पलीकडे मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये बसलेले होते. यांना ताब्यात घ्यायचं आणि दबाव तंत्राच्या आधारावर यांचा फॉर्म विड्रॉल करायचा अशा पद्धतीचं कृत्य सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज आम्ही जे ऑब्झर्वर आहेत पाटील त्यांना, गोपाल अग्रवालजी असेल, मी असेल, खासदार साहेब असतील, माजी आमदार दिलीप बनसोड असतील, आमचे सगळे आमचे उमेदवार असतील, आम्ही सगळेच्या सगळे त्यांना भेटलो, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला या सगळ्या घटनेची आम्ही माहिती दिलेली आहे. दबाव तंत्राचा वापर करून निवडणुका बिनविरोध करायचा जो प्रयत्न भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला होता आणि भंडारा गोंदियाला जंगलराज करण्याचं काम सुरू केलं, त्याचा विरोध आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी दर्शवतो आहे आणि त्याची निंदा पण आम्ही करतो आहे. ही निवडणूक आम्ही सामान्य कार्यकर्ता नरेश ईश्वरकरला उभं ठेवून, कारण की ज्या दिवशी फॉर्म भरायचं होतं मोठे मोठे भाषण लक्ष्मी सभागृहात झाले, त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत, टीव्हीला पण बातम्या आहेत की आमचा उमेदवार गरीब आहे आणि आम्ही सगळे नेते श्रीमंत आहोत, अशा पद्धतीचं भाषण आपण त्या ठिकाणी विरोधकांचे ऐकलेले आहात. आता उलट झालं, आमचा उमेदवार हा एकरभऱ्याचा शेतकरी आहे आणि त्यांचा उमेदवार जवळपास 21 एकराचा जमीन असलेला उमेदवार आहे. या कर्मानी ते गरीब आहेत आणि आमचा उमेदवार कर्मानी श्रीमंत आहे, बस फरक असा आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही निवडणूक आम्ही लढायचं ठरलं, वेळ आली तर वर्गणी करू, सर्वसामान्याच्या मध्ये जाऊ आणि हा जो जंगलराज नागपूरहून आलेल्या पार्सलने जे सुरू केलेला आहे त्या जंगलराजला या जिल्ह्यामध्ये ब्रेक लावण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांची साथ मिळणार आहे, कारण की आमचा उमेदवार हा अपक्ष आहे. मुद्दामून आम्ही पार्टीचा उमेदवार या ठिकाणी ठेवलेला नाहीये. आम्हाला सगळ्यांची मतं घ्यायची आहेत. आम्हाला मताचं आपल्याला माहिती आहे, आमच्या आकडे किती आहेत हे तुम्हाला मताचं हे माहिती आहे.
आणि म्हणून आम्ही उमेदवार हा अपक्ष मुद्दाहून ठेवलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांची मतं या ठिकाणी मिळतील त्या पद्धतीचा विश्वासही आम्हाला मिळालेला आहे आणि ही निवडणूक काँग्रेस प्रणित उमेदवार नरेश ईश्वरकर बहुमताने जिंकेल अशा पद्धतीचा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें